चिन्हावर मला कळलं. अजूनही भीतीनं अंग तुझं थरथरतंय. कारण तो प्रसंग अजूनही पुन्हा पुन्हा आठवतोय बाबा. छाती तुझी थरथरते. हो, ब्रह्मराक्षस मला जबरदस्तीने घेऊन जाणं एवढे धाव वाचवे हे माझे शब्द. एवढ्यात एक राजकर्ते तिथं आले. काय नाव त्याचं सोमेश्वर. नाव त्याचं सोमेश्वर. ते तिथं आले, ब्रह्मराक्षसाचा घात केला, माझी मुक्तता केली बाबा. म्हणजे केवळ आमच्या इज्जतीचं रक्षण केलं. हा, खंड खंड ते राज करताय. नाव काय म्हणाले? सोमेश्वर. सोमेश्वर. हा. सोमेश्वर. हो. अगं सर्वश्रेष्ठ पुरुषाचा धर्म आणि कर्तृत्व ते कोणतं? केवळ स्त्रीच्या अमृत रक्षण करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे. हो. त्या कर्तृत्वाला ते राजे सोमेश्वर लागले. याबद्दल मी त्यांना इथूनच धन्यवाद देतो. बाबा. हा, धन्यवाद. मी सुद्धा धन्यवाद दिले, नमस्कार केला. पण बाबा तेव्हा एक माझ्या मनात असं सांगू बाबा, मला जे वाटलं, मी जे थोडी भीती वाटते, पण तरी सुद्धा भीतीग्रस्त तुझं मन न जाणू तुला एकटीला यायला भीती. म्हणून आमच्या राष्ट्राच्या ऋषीपर्यंत कदाचित राजकर्त्यांनी तुला पुष्ट केलं असेल. बाबा, काय ते? जेव्हा त्यांनी माझी मुक्तता केली ना, तेव्हा मला मनोमन वाटलं. काय वाटलं? की ज्या राजकर्त्यांनी आपली मुक्तता केली त्यांच्याशी लग्न करून सुखाचा संसार करावा. आणि बाबा, मला माहितीये माझे बाबा नकार देणार नाही, म्हणून मी त्यांना शब्द सुद्धा दिला बाबा. आणि 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 मी त्यांना सांगितलं मी तुमच्याशी लग्न करेन. म्हणजे राजे सोमेश्वर हा. आणि बाळ तू हो. एकमेकाला तुम्ही शब्द दिला. हो. पण तरी सुद्धा ते तुमच्यापर्यंत निश्चितच येतील बाबा. एकांतात आम्ही घेतलेला निर्णय अमर्याद तर आम्ही वागलो नाही ना बाबा, सांगा ना. तेच मी तुला विचारणार होतो. हा. बाळ, दोन तरुण मन एकत्र आल्यानंतर असं होणं साहजिकच आहे. हा. तरुणींना एकमेकावर भरभरून प्रेम करावं, पण त्या प्रेमात प्रामाणिकपणा असायला हवा. बाबा, तोच प्रामाणिकपणा असल्या कारणाला पुढे लग्न करून सुखाचा संसार. कारण प्रेम काही कुणी करू शकतं. बाबा, लग्न करणं हे फार महत्वाचं असतं ना. अनादी काळापासून तरुणी एकमेकावर प्रेम करतायत. हा. सध्या अनेक तरुणींची प्रेम प्रकरण चालू आहे. हा. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत तरुणींना एकमेकावर प्रेम करावं हा तरुणीचा हक्क आहे आणि तो विधात्यानं त्यांना दिलेला आहे. पण नुसतं प्रेम करण्यात काय अर्थ बाबा? पण त्या प्रेमात प्रामाणिकपणा असला पाहिजे. हा. आणि ते प्रेम करत असताना क्षणिक सुखाच्या मागे धावून वाम मार्गाला जाणं त्याला पाप म्हणतात. बाबा, पण आम्ही केलेले संस्कार वाया जाणार नाही, आमचा आत्मविश्वास. आणि म्हणून आणि असं प्रेम करून नुसतं प्रेम करून पाप करण्यापेक्षा त्या पुरुषाशी लग्न करावं ही तुमची सुद्धा इच्छा असेल ना बाबा? कारण तुमचे संस्कार माझ्यावर घडले आणि म्हणून तो निर्णय घेतला बाबा. हा विषय इथंच राहू दे. म्हणजे तू राजा सोमेश्वराच्या प्रेमात पडलेली आहे. हो. एकमेकाला तुम्ही शब्द दिला. तुमच्या अणावा काय झालं बाबा? मनाला एकमेकाला तुम्ही वरला. पण हे लग्न बाळ मला मान्य नाही. हे लग्न मला मान्य लग्न मान्य नाही असं माझे बाबा मला म्हणतायत. नाही. हे माझ्या बाबांचे शब्द आहेत. नाही बाबा, असं तुम्ही का म्हणता सांगा ना. माझं काय चुकलं? मी काय अमर्याद वागले म्हणून तुम्ही नकार देताय? आणि बाळ हे लग्न मी होऊ देणार नाही. बाबा, पण का कळेल का होऊ देणार नाही? का? बाळ ऐक म्हटलं, परमेश्वराने तुला भरपूर सौंदर्य दिलेलं आहे. राजा निर्माल याची कन्या पद्मावती सुंदर आहे, अशी जगभर तुझी कीर्ती आहे. आणि तेणे करूनच अगं साहजिकच अनेक तरुणाच्या मनात इच्छा निर्माण झाली. आणि केवळ तुला नकळत माझ्यापर्यंत अनेकांचं येणं झालं, पण आलेल्या प्रत्येक युवकाला मी नकार दिलेला आहे बाबा. हो. आणि आता ज्याच्यावर तुझं मन बसलेलं आहे तो राजा सोमेश्वर तुझ्याशी लग्न, तू त्याच्याशी लग्न करणार बाबा. या लग्नालाही माझा नकार. आजपर्यंत काही युवक आले
त्यांच्याबरोबर लग्न करावं ही माझी इच्छा आहे. माझं चुकलं का? हा, कळू लागल्या दिवसापासून बापाच्या शब्दाच्या बाहेर गेले नाही. हा बापाच्या आत्मविश्वासाला तडा घालू नको. केवळ हा प्रेमाचा विचार आणि हा लग्नाचा विचार मनातून काढून नाही टाक. बाबा. होय, काढून टाक. नाही, हा विचार मी काढीला असता. पण बाबा मला कळायला हवं. हा. असं का तुम्ही नकार देता? मला कळायला हवं बाबा. काय? हा, हे मी तुला सांगू नये. हा आणि माशाकडून पोरी ते तू आहे कोण आहे? नाही, मला ऐकायला हवं बाबा. मला ऐकायचंय. नाही बाबा बाबा. मी तुमची कन्या आहे ना. आजपर्यंत तुम्ही मला तळहातावरील पोटाप्रमाणे जपलं, मला प्रेम दिलं. पण हा विषय अजूनपर्यंत मी तुझ्यापासून चोरून ठेवला. त्याला कारण एकच, हा बाप या नात्यानं अगं तू लहानाची मोठी होईपर्यंत मला सांगण्याचं धाडस झालं नाही. पण बाबा आणि आता तू हट्ट करू नकोस. नाही बाबा. नाही, मी ते सांगावं. नाही बाबा, मला कळायला हवं. आणि पोरी बाबा मला कळायला हवं. आता काय म्हणणं ते मला नाही, कळायला बा. हवं. बाबा मला सांगायला हवं. आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देता, तुम्ही नकार का देता हे जर मला सांगत असाल, तर बाबा माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला. माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला. काय केलं? पुरी रक्ताची शपथ घालू त्याच्यामध्ये त्या बापाची भांडण बंद झाली. मग आई म्हटलं पोरी, मी तुझं लग्न करू पाहत नाही आणि हे लग्न मला मान्य नाही याला कारण एकच. हा बाबा बोला. बाळ, तुझं भाग्य. माझं भाकी पोरी तुझा भालपण. काय आहे? माझं भाकी होय, तुझा भालपण. सांगा ना बाबा, काय आहे? सांगा, मला ऐकायचंय मला बाबा. पोरी तुझा भालपण. तुझं लग्न करता क्षणी हा तात्काळ या तुझ्या बापाला मरण. बाबा काय ऐकते मी? खरंय. माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला यावं लागेल, यात्रा संपट पडलो की जावं लागेल. हो, शेवटी मरणाच्या भीतीपोटी मरण कुणाला चुकलेलं नाही. पण प्रत्येक माणसाला वाटत असतं की अजून आपण काही दिवस जगावं, अजून काही वर्ष या जनतेची सेवा माझ्याकडून घडावी. या भोळ्या भाबड्या असे मोठी बाळ अजून परत तुझ्या लग्नाचा विषय या तुझ्या बापानं मनावर घेतला नाही. बाबा मनावर घेतला कळलंय मला. आजपर्यंत तळहातावरील पोटाप्रमाणे जपणारे माझे बाबा नाही बा. आज मला नकार देतात याचं कारण मला कळलं. थांब बाळ. हा थांब बाळ, रडू नकोस. कोण मी स्वार्थी भाव. हा जगातील प्रत्येक बाप आपल्या पोराचं हित व्हावं याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण कुठं स्वार्थानं माझं मन बरबटलं गेलं. आम्ही तर आता वृद्धापयाकडे सुकलो आहोत. आमच्या तर काही अधिक वर्ष पण आम्ही विचार करायला हवा का बाप या नात्यानं, बाप या नात्यानं की निदान जिला मी जन्माला घातलं त्या पोरीचा संसार मी उभा करायला हवा होता. पण पोरी तुझ्या संसारापेक्षा माझं जीवन मला प्रिय वाटू लागलं. पण नाही, खरोखरच मी मूर्खपणा केला. नाही बाबा. मूर्खपणा केला. नाही बाबा, नाही असं नका म्हणू. हे बाबा, हा? नशी तुला आज्ञा आहे. कर ज्याच्यावर तू प्रेम केलेलं आहे, ज्याला तू मनानं वरलेलं आहे, तोच राजा सोमेश्वर याच्याशी खुशाल पोरी लग्न कर. हो, लग्न कर. बाबा कर पोरी. आणि या लग्नानं तुला काय होईल माहीतच आहे. अगं एका बाजूनं तुझ्या लग्नाची वरात आणि दुसऱ्या बाजूनं या तुझ्या बापाची बाबा, पुत्रापेक्षा कन्या आपल्या बापावर जास्त प्रेम करते ना हो. आपल्या बापाला काही झालं तर कन्या टावं म्हणत असते. आणि बाप सुद्धा कुठलाही
पण आज मी लग्न केल्यानंतर माझे बाबा माझ्या लग्नाची वरात निघेल आणि माझ्या बाबाची भेट घेतला. बाबा बाबा थांबा. बाबा एवढी वर्ष मला मरणाची भीती वाटत होती, पण माझ्या मरणानं माझ्या पोरीचं जर का हित होत असे तर हे मी माझं भाग्य समजलं. बाबा म्हणूनच यावेळी मी आता धडधडतं अंतकरण मी कठोर बनवलेलं आहे आणि पोरी मी माझा निश्चय तुला सांगतोय. राजा सोमेश्वराबरोबर तुला लग्न करायचं आहे. पण माझं कारुण्यात देवाचे मी पदार्पण करते. भावी संसाराचे सुखस्वप्न उराशी बाळगून केव्हा एकदा संसारी पदार्पण करेन असं मला झालं आणि राजे सोमेश्वर मला दिसले नाही. तेव्हा संसाराचं संपूर्ण चित्र माझ्या नजरेसमोर उभं राहिलं. पण इथं येऊन मी पाहिलं, इथं येऊन ऐकलं. मी जेव्हा संसारी पदार्पण करणार तेव्हा माझे बाबा ऊस डोळे मी सांगितलं ना, ट्रेन कमला तू मारणार मी पुसून टाकते. पण पुन्हा पुन्हा सांगतोय बाबा ज्याच्यावर तुझं मन बसलेलं बाबा तुम्ही सांगितलं हे मी ऐकलं. आता मी सांगणार आहे तुम्हाला. मी सांगणार आहे माझ्या बाबाला. मी सांगणार आहे पोरी बाबा माझ्यामुळे माझ्या लग्नामुळे माझे बाबा जर मला सोडून जात असते, माझ्या संसारी पदार्पण केल्यानंतर माझे बाबा जर मला कायमचा निरोप देऊन या जगातही निरोप देत असते तर बाबा 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 नकोय मला लग्न, नकोय मला संसार, नकोय मला कुणा. मला माझे बाबा, माझे बाबा मला हवे. माझे बाबा मला हवे. मूर्ख पोरी काय निर्णय घेतला. माझे बाबा मला त्या हवे. जन्मदेत्या बापाच्या प्रेमात होती. काय म्हणाली माझे बाबा मला हवे. आयुष्यभर तू लग्नच करणार आहे. नाही बाबा, नाही. नाही बाबा या बापासाठी पोरी तुझं जीवन उद्ध्वस्त करू नका. नको उद्ध्वस्त करू, नको उद्ध्वस्त करू. माझं लग्न झाल्यानंतर माझे बाबा जर यमलोकी यात्रा सर्व जात असतील तर या राजकन्येपेक्षा राजकन्याची प्रजाजनाला सुद्धा गरज आहे बाबा. म्हणून पण या हव्यासानं माझ्या संसाराच्या सुखासाठी मी जाईल का नाही बाबा. मी निग्रहानं तुम्हाला सांगतो, ज्या बाबाने मला घडविलं वाढविलं, ज्यांनी माझ्यावर सुसंस्कार केले, मी संसारी पदार्पण करतात तेच बाबा जर मला सोडून जात असेल तर काय अर्थ आहे त्या संसाराला. बाबा माझा ठरला निश्चय, मला लग्न लागलं. एकच मी तुम्हाला सांगते बाबा, मला नाही संसार करायचंय. मला कोणाबरोबरही नाही. निर्णय घेतला एवढाच निर्णय नाही बाबा. सोमेश्वरांशी लग्न करणं